अंबरनाथच्या कांसई परिसरातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। परिसरातील स्वामी देवप्रकाश गार्डन या गृहसंकुलात 4 इमारतींना मागील काही महिन्यांपासून पिण्याचं पाणी मिळत नाही। त्यामुळे आपल्या मूलभूत प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे। मतदान करणार नसल्याचे बॅनर सोसायटीच्या आवारात लावून नागरिकांनी निषेध नोंदवला। है आपने डिसीजन लिया है कि जब तक पानी नहीं मिलता exactly the same reason pani a basic amenity, basic need for especially for family staying and women, because of that हम लोग इतना face problem करे। being the first complex after Shivdam as we know in Ambernath East, पानी तो चाहिए, पानी नहीं तो फिर हम लोग किसको भी क्यों सपोर्ट कर। as she said from winter season from October end we are facing this trouble। पहले बहुत आता था, then the duration was being reduced, time कम किया, अभी उसमें भी अगर कटौती करे, one family cannot survive on this whatever amount we are getting। इतना गंदा पानी है, बट लोगों को यूज़ करना पड़ रहा है ज़बरदस्ती। ये कंडीशन चेंज होना चाहिए। हमें भी इज्जत से रहने का राइट है, वो हमको मिलना चाहिए। ये इसका जो भी अधिकारी है उसमें ध्यान देने का। हमारा एक प्रॉब्लम परमानेंटली सोल्व करना है, इतना बड़ा इशू नहीं है, सोल्व नहीं कर सकते, सोल्व कर सकते हैं। हमें भी एक इक्वली डिस्ट्रीब्यूशन करके लाइन दे दो, हमारा प्रॉब्लम सोल्व करो, इतना ही हमारा डिमांड है। और ये जो प्रोटेस्ट है इट इज़ ए सिंपल लाइक टोकन ऑफ ये कि लोग का अटेंशन लाने के लिए ये किया। ये नहीं है हम वोट नहीं करेंगे, वोट सब करेंगे, लेकिन अधिकारियों का अटेंशन लाने के लिए हमने एक बैनर बनाया है। मजेशीर गोष्ट म्हणजे माध्यमांचे कॅमेरे सोसायटीमध्ये पोहोचताच जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी खटाटोप करून पाणी पुरवठा सुरळीत केला। जलवाहिन्यांमध्ये कचरा अडकला होता, त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचं कारण जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी दिलं। साहेब आलं का इथे पाणी? हा आला, मीटर साफ केले आम्ही, थोडाफार कचरा होता काढला आम्ही, प्रेशर वाढेल चाललेला चालू आहे। पण किती दिवसापासून प्रॉब्लेम होता इथे पाण्याचा? पाणी तर आहे, त्यांना पाणी फक्त कमी आहे, पाणी बस थोडं बरं। बरं, मग आज अचानक ही साफसफाई कशी काय झाली? काही सांगितलं आम्हाला, आमचे मीटर केले करून द्या, फोन केले। आता इथे रोज पाणी येईल? हा रोज येईल। त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत झालाय का हे पाहण्यासाठी जीवन प्राधिकरणाचे अभियंते मिलिंद देशपांडे हे सोसायटीत दाखल झाले। यावेळी सोसायटी सदस्यांनी त्यांना घेराव घालून चांगलंच धारेवर धरलं। पंप बंद केला ते 8 फूट लगेच संपून जाईल तो। एक दीड तास कमीत कमी दीड तास चालला। पण आम्हाला इथं अर्धा तास पाणी येत नाही होता है, रोज पानी नहीं आता है, सवा घंटा हमारे पास नहीं आता है। आणि आम्ही काम 2 बादल्या पाणी मिळत नाही आम्हाला। तुम्ही काय हे म्हणजे सांगून करणार आहे का बारक्या बोळाचा चॉकलेट घ्या आणि जाऊ रेडिंग घ्या। सवा घंटा पानी नहीं आता है हमारे पास। डिस्क्रिमिनेशन करताय, पाणी तिकडच्या बाजूला 3 इंचाची तुम्ही लाईन दिली, आम्हाला अर्धा इंचाची लाईन देताय तुम्ही का? आमच्याकडून पैसे नाही घेत का? नगरपालिका आमच्याकडून टॅक्स नाही घेत। ये प्रॉब्लम तब से 3 साल। नागरिकांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेनंतर जीवन प्राधिकरण खडबडून जागं झालं। परिसरातील इतर सोसायट्यांप्रमाणेच इथल्या नागरिकांना देखील मुबलक पाणी मिळेल असं आश्वासन जीवन प्राधिकरणाचे अभियंते मिलिंद देशपांडे यांनी एबीसी न्यूजशी बोलताना दिलं। हे पहिल्यांदाच झालेलं आहे आणि ही बॅनरबाजी काय झालेली आहे ही आजच झालेली आहे आणि आम्ही लगेच तातडीने इथे आलेलो आहे आणि आम्ही आता बघतोय की पाणी सध्या पडत आहे टाकीमध्ये। या प्रेशरने जर का पाणी पडत असेल तर माझ्या मते ह्यांना पाणी पुरेसं होईल आणि याप्रमाणेच या प्रेशरनेच पाणी त्यांना पुढे जो काही आपला पुढचा काळ आहे बाजू सोसायट्यांना जेवढा वेळ पाणी मिळते तेवढाच वेळ ह्यांना पण पाणी मिळेल याची आम्ही दक्षता घेऊ। या परिसरातील इतर इमारतींना नियमित पाणी पुरवठा होतोय, मात्र कृत्रिम टंचाई निर्माण करून नागरिकांना वेठीस धरला जात असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी केलाय। नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून इथे पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आज त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यानंतर काही वेळातच जीवन प्राधिकरणाचे अधिकारी इथे पोहोचलेले आहेत। त्यांचा पाणी पुरवठा सुरू झालेला आहे। कुठेतरी तांत्रिकरित्या यांचा पाणी पुरवठा बंद होता असं वाटतं का? नक्कीच, कारण की गेल्या जवळजवळ महिना 1.5 महिन्यापासून मी स्थानिक नगरसेवक म्हणून आणि इथले नागरिक कॉम्प्लेक्समधले नागरिक वारंवार MGPकडे पाठपुरावा करत होते की आम्हाला पाणी द्या, पाणी द्या। पण शेवटी एवढं आम्ही ओरडूनसुद्धा MGP प्रशासन पाणी देत नव्हतं। पण आज स्वामी देवप्रकाश संकुलातील नागरिकांनी एक निर्णय घेतला की आम्हाला पाणी द्या, नाहीतर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू। हा निर्णय घेतल्यानंतर प्रशासन कुठेतरी जागा झालं आणि येणारं पाणी होतं ते आज खरोखर खूप प्रेशरने पाणी आलं। असंच जर रोज जर पाणी जर सोडलं तर कशाला लोक त्यांच्या नावाने बोंबा मारतील।
नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतल्यावर राजकीय नेत्यांसोबतच प्रशासनाची धावाधाव झाली आणि इथल्या रहिवाशांचा अनेक दिवसापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवघ्या काही तासात तात्पुरत्या स्वरूपात का होईना मार्गी लागला. त्यामुळे ही नागरिकांना समोर करून केलेली राजकीय स्टंटबाजी होती का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. किरण सासे, ABC न्यूज, अंबरनाथ.